आज तर संध्याकाळ झाली आहे बघा, तरी माझ्या किचनमध्ये भरपूर पसारा आहे. म्हणजे मला स्वयंपाक बनवण्याआधी मला क्लिनिंग करून घ्यावी लागते. म्हणजे काय झालं, की दुपारच्या जेवणाची भांडे आणि त्यानंतर सायंकाळची चहाचे सगळे जे काही भांडे होते ना, ते सगळे पडू नये. कारण आमच्या इकडे पाणीच नव्हतं नळाला आणि त्यामुळे हा सगळा पसारा असा होता. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी होती ना, की ज्या दिवशी नळाला पाणी नसतं ना, त्या दिवशी आपल्याला खूप म्हणजे असं उमंग, उत्साह असतो ते भांडे क्लीन करण्याचा. आणि ज्या दिवशी पाणी असलं ना, त्या दिवशी आपल्याला असं वाटतं म्हणजे कंटाळा पण येतो. पण नसलं त्या दिवशी करू फार वाटतं आणि डोळ्यासमोर तेच भांडे फिरत असतात, की क्लीन करायची, बाई पाणी नाही आहे, असं तसं. आणि मला माहिती तुम्ही रिलेट करणार या गोष्टीसोबत. सो आता पाणी आलं होतं आणि मला आता स्वयंपाक करायचा आहे. तर म्हटलं त्याच्या आधी जे आहे ना, पहिले थोडं जे ओटा आहे तो व्यवस्थित करून घेते. म्हणजे रिकामा ओटा असला की मग काम करायला पण जरा बरं वाटतं. आणि बघा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल, की मी डाळ तांदूळ वगैरे भिजवायला जे होते ते टाकलेले होते. आणि आता जे आहे म्हणजे इडलीसाठी किंवा मग डोस्यासाठी, तर ते आता जे आहे सायंकाळी मस्त फर्मेंट झालेलं आहे. आणि मला ना ॲक्च्युली थोडा उशीर पण झाला आहे, कारण मी आता घरी येण्याआधी ना हळदी कुंकूसाठी जाऊन आली. आणि मग तुम्ही कुणाच्याही घरी जा हळदी कुंकूसाठी, आपण 10 मिनिटाचा जरी वेळ काढून गेलो ना, पण यायला अर्धा तास होऊनच जातो, थोड्या गप्पा वगैरे चालतंच. म्हणून मला उशीर पण झाला. म्हणजे जो स्वयंपाक मला 6:45ला बनवायला लागायचं होतं, मला 6:15 झाले. म्हणजे अर्धा तास जो आहे प्रॉपर मी लेट झालेली आहे. आणि तुम्ही बॅटर बघितलं असेल इडलीचं, किती छान मस्त फर्मेंट झालेलं आहे. आणि आज मी प्लॅन करते की इडली बनवावी, कारण प्रत्येक वेळा मला आणि पियाला डोसा खूप आवडतो, म्हणून मी प्रत्येक वेळा डोसाच बनवते. आज म्हटलं पियाच्या पप्पांच्या आवडीचं बनवावं आणि म्हणून त्यांच्यासाठी इडली बनवते आणि आमच्यासाठी डोसा, असं दोघी जे आहे ते बनवायचं आहे. मला खूप जास्त एक्सपिरियन्स नाही आहे म्हणजे सांबार वगैरे बनवण्याचा, की कसा बनवतात. आणि म्हटलं यूट्यूबला रेसिपी वगैरे बघूया. पण जसं मी सांगितलं की ऑलरेडी मी अर्धा तास लेट झाले, म्हणून म्हटलं नको, आता जे घरात आहे. आणि बघितली जरी ना रेसिपी, मला माहिती की त्यामध्ये 2-4 गोष्टी ज्या असतात ते व्हेजिटेबल टाकायच्या असतात, पण त्या घरामध्ये अवेलेबल नाही आहे. फक्त बटाटा आहे, टमाटा आहे, कांदा आणि लसूण. म्हटलं एवढ्यातच जे होईल ना तसा सांबार बनवूया आणि इडली जी खायची मज्जा आहे ना ती घेऊया. तर मी इथे डाळ घेतली, आपली नॉर्मल जी डाळ होती, थोडी त्यामध्ये मुगाची डाळ आणि तुरीची डाळ अशी घेतली. दोघांना वॉश करून आता गॅसवर ठेवलेली आहे. आणि एक बटाटा घेतला, त्याला थोडा म्हणजे पूर्ण त्याची साल काढून जे आहे ना, त्याला रफली म्हणजे मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये असं कापून घेतलं आहे मी. आणि अर्धा टमाटा घेतला, तो पण त्यामध्ये टाकते. मी रेसिपी ॲक्च्युली यासाठी शेअर करते, खरं तर मी 2-3 वर्षानंतर सांबार बनवत असेल आणि माझ्याकडे सांबार मसाला पण नाही आहे, पण अशी डाळ बनली होती ना म्हणजे एक नंबर. आणि त्यासोबत म्हणजे दोघांचं एक कॉम्बिनेशन इतकं छान झालं होतं, म्हटलं मग अशा पद्धतीचं सांबारही तुमच्यासोबत शेअर झाला पाहिजे, म्हणून मग मी मनावर घेऊन जे आहे ह्या सगळ्या क्लिप्स ॲड करते. तर तुम्ही बघितलं, थोडं तिखट घातलं, त्यामध्ये हळद घातली आहे मी आणि मीठ वगैरे टाकून जे आहे आता कुकर लावलेला आहे. आता मला तयारी करायची आहे तडक्याची. म्हणजे पहिले मला चटणी बनवून घ्यायची आहे आणि त्यानंतर तडका वगैरे जो आहे तो द्यायचा आहे. अशी चटणी तुम्ही बनवली ना, की खरंच खूप छान लागते. त्यामध्ये म्हणजे तुम्ही पुदिनाची आठवण पण तुम्हाला येणार नाही, कारण माझ्याकडे पुदिना नाही आहे. तर मी थोड्या डाळ्या असतात ना त्या घेतलेल्या आहेत, खोबरं घेतलं आहे, थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत, हिरवी मिरची, लसूण, अद्रक हे सगळं घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये ना थोडं काळं मीठ टाकायचं. म्हणजे जेव्हा आपण त्याला म्हणजे नॉर्मल मीठ टाकतो ना, त्या जागेवर थोडं नॉर्मल मीठ टाकायचं आणि थोडं काळं मीठ टाकायचं. आता मी जे मीठ यूज करते ना, तर ते सेंधा नमक आहे. सेंधा नमक आणि काळं मीठ या दोघांमध्ये ना डिफरन्स आहे थोडा. मला इतका एक्झॅक्टली त्यांच्या नावांमध्ये गडबड करू शकते मी, पण मी डेली यूजसाठी ना म्हणजे जे पिंक सॉल्ट ज्याला म्हणतात ना ते यूज करते. आणि जे पूर्ण ब्लॅक सॉल्ट असतं ना, तर ते थोडं वेगळं असतं, ज्याला आपण सेंधा नमक म्हणतो. तर ते थोडं टाकलं आहे मी त्यामध्ये. कोथिंबीर विसरली होती, लकीली मला टायमावर लक्षात आलं की अरे माझ्याकडे कोथिंबीर आहे आणि टाकायची राहिली होती. तर कोथिंबीर त्यामध्ये घातली मी आणि मस्त बारीक फिरवून घेतलं. आणि आता करते तडक्याचं प्रिपरेशन. तडका करताना त्यामध्ये जर तुम्ही उडदाची डाळ टाकली ना, तर त्या चटणीला एक नंबर स्वाद येतो. म्हणजे तुम्ही जर बटाट्याची भाजी बनवत असाल ना, म्हणजे आपण जेव्हा डोसा बनवताना जशी बटाट्याची भाजी बनवतो, त्याचं जेव्हा आपण कांदा वगैरे परतून घेतो ना, तेव्हा पण थोडी उडदाची डाळ टाकायची, तेव्हा पण खूप छान चव येते ह्या सगळ्या गोष्टींना. उडदाची डाळ मस्त लागते, तशी थोडी क्रिस्पी लागते खायला. सो अशा पद्धतीने तडका बनवायचा आहे. थोडी सुकी मिरची असते, ती पण त्यामध्ये आपण टाकून घेऊ शकतो. आता मी सगळी जी चटणी होती ती एका याच्यामध्ये घेऊन घेतली. आणि कसं असतं ना, म्हणजे आजच्या जेवणाची
प्लॅनिंग मी जी होती ती कालपासून करायला सुरुवात केली होती. काल रात्रीपासून तेव्हा आजचं जेवण बनतं आहे. काहीतरी युनिक बनवायचं म्हटलं की मग आधीपासून प्रिपरेशन असतं ते आपल्याला करावंच लागतं. आणि छोट्या-छोट्या गोष्टींकडे म्हणजे मला असं वाटतं की इतके सगळे प्रिपरेशन असतात ना आपल्या बायकांचे, पण त्या गोष्टींना एवढं महत्त्व नसतं घरांमध्ये. त्यातल्या त्यात हे सगळ्या गोष्टी करता आपल्यासोबत असतात मुलं. आणि आता इथे माझं जे इतकी गडबड चालली आहे, हा कुकर लावला आहे, चटणी बनवायची, डोसा बनवायचा आणि पिया जी आहे ना खाली स्टडीसाठी बसली. म्हणजे ती आधी पुढच्या रूममध्ये बसली होती आणि तिथून ती मला एक गोष्टी विचारत होती. तिला रिक्वेस्ट केली मी की बाई तू इथे बस, म्हणजे मला लक्ष देता येईल तुला. आता इथे बसली तर कंटिन्यू तिचे प्रश्न विचारणं चालू आहे मला. आणि अशामुळे काय होतं ना की आपलं कुठल्या एका गोष्टीमध्ये कॉन्सन्ट्रेट होत नाही आणि मुलांनाही वैताग येतो की मम्मी मम्मी करून मम्मा काही लक्ष देतच नाही आपल्याकडे. पण होतं असं कधी कधी. चला असो, माझा इथं जो होता तडका मस्त तयार झाला आहे. थोडं त्यामध्ये मी 2-4 कढीपत्ते पण घातले होते जेणेकरून छान फ्लेवर येईल. आणि जे आहे हिंग महत्त्वाचा बरं का, हिंगही घालायचा आणि राई. सगळं तुम्हाला उलटं सुलटं करून सगळे जे काही त्यामध्ये म्हणजे इन्ग्रेडियंट जे घालायचे होते ना ते सगळे उलटे सुलटे करून सांगितलेत मी तुम्हाला. आणि माझं जी आहे चटणी तयार झालेली आहे. आता म्हटलं हिला जरा 2 मिनटं देते आणि जे काही सांगायचं ना एकच वेळा सांगून देते. असं जरी तुम्हाला वाटत असेल ना, पण असं होत नाही. तरीही ती मला 5-5 कुठे 30-30 40 सेकंदांनी तिचा आवाज चाललेला असतो की मम्मा हे झालं आहे, मम्मा ते झालं आहे, सांग म्हणून. कितीही व्यवस्थित समजवून द्या. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचा अभ्यास ना हा आपल्या कामांच्या वेळेसच त्यांचं लक्षात येतो. दुपारी आल्यानंतर आरामशीर टी व्ही बघता बघता जेवण करतात, पण अभ्यास मात्र त्यांना आपण स्वयंपाक करतानाच करायचा असतो. किती वैताग येतो ना, म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला स्वयंपाक करता म्हणजे ती पूर्ण भांडी वॉश करायची बाकी आणि त्यामध्ये पडू नये आणि ती स्वयंपाक करताना आपल्याला त्यातून काढून जे आहे तिला वॉश करून मग तिला यूज करायची. किती वैतागाची गोष्ट आहे ही. म्हणजे अक्षरशः हात टाकू की नको असं वाटत असतं त्या भांड्यांमध्ये की कुठून काढायची, की अल्टरनेट काही सापडून जाईल का. आपण आधी याचाही प्लॅन करतो की ही जर कढई पाहिजे तर चला दुसरी शोधून बघूयात का. पण शेवटी जेव्हा ऑप्शनच नसतं ना तेव्हा टाकावा लागतो हात आणि मग वॉश करून सगळं जे आहे त्याला यूज करावं लागतं. असं काहीशी गंमत माझी झाली होती. जनरली माझ्यासोबत असं होत नाही कारण मी भांडे वॉश करून ठेवते, पण मग पाण्याची गडबड झाली तर मग त्याला काही पर्याय नसतो. आणि आता ना मी जे आहे मस्त सांबार बनवण्याचं प्रिपरेशन करते. आणि मला म्हणजे खाताना मला पण हे रिअलाईज झालं की असा जुगाड करून पण इतका छान मस्त सांबार बनला. त्यामध्ये ना सांबार मसाला होता ना काहीच होतं. आता मी कांदा बारीक कट केलेला होता आणि लसूण वगैरे बारीक कट करून घेतला आणि त्यामध्ये आता परतून घेते. थोडे कढीपत्ते घेतलेले आहेत, हिंग घालते थोडा. आणि तुमच्याकडे जर हे असेल ना काय म्हणतात त्याला चिंच असेल ना तर चिंच पण घाला त्यामध्ये, म्हणजे थोडा आंबट फ्लेवर छान येतो. तुम्हाला थोडं गोड आवडत असेल तर छोटा गुळाचा खडा पण तुम्ही त्यामध्ये जे आहे ते घालून घेऊ शकतात किंवा आमसूल पण घालू शकतात जर चिंच नसेल तर. दोघांपैकी तुम्ही काहीही टाकू शकतात. आता हे सगळं परतून झालं. टमॅटो पण बारीक कट केला होता आणि थोडे आता मसाले घालते कारण मी डाळ शिजवताना पण मसाला घातला होता. आणि माझ्याकडे म्हणजे मम्मीने एक दिलेला मसाला आहे तर तोच मी डायरेक्ट चमचा भरून घातला. जास्त तिखट नाही येतो पण त्याचा फ्लेवर ह्या म्हणजे सांबारमध्ये एवढा छान आला ना, म्हटलं आता पुढच्या वेळी सांबार मसाला वगैरे काहीही यामध्ये टाकायची गरज नाही. सरळ असं जे आहे मस्त सांबार बनवायचा. तर ते बनवून झालं आहे आणि आता मी इडलीसाठी प्रिपरेशन करते. बॅटर तुम्ही अशा पद्धतीने बनवलं ना, म्हणजे डाळ तांदूळ वगैरे सगळं व्यवस्थित जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, तर तुम्हाला इडली बनवताना सुद्धा त्यामध्ये बेकिंग सोडा किंवा इनो वगैरे टाकण्याची गरज अजिबात पडणार नाही. मी फक्त यामध्ये ना थोडंसं म्हणजे घट्ट होतं थोडं म्हणून थोडं पाणी घातलं आणि मीठ घातलं. तसं डोसेसाठी थोडं बॅटर जास्त पातळ लागतं पण इडलीसाठी थोडं घट्ट पाहिजे असतं. मी ना 2च इडलीचे भांडे जे होते ना तर ते ठेवले होते, म्हणजे 8 इडली बनतील एवढे आणि ते पण अगदी कमी घातलं होतं. पण जेवताना गोष्ट अशी झाली ना की पियाला पण इडली खूपच जास्त आवडत होती आणि मला तर फक्त टेस्ट करण्यापुरती अर्धी इडली मिळाली कारण मीच बनवलं होतं. आणि मग आपल्याला बोलताही येत नाही की आता ज्यांच्या आवडीचं बनवलं आहे तर त्यांना जास्त दिलंच पाहिजे आपण. त्यातल्या त्यात पियानेही आवडून खाल्लं. मी फक्त टेस्टच केली पण मला जेवताना हे रिअलाईज झालं की नेक्स्ट टाईम जे आहे ना मी इडली जरा जास्तच बनवेल कारण दोघांचं कॉम्बिनेशन इतकं मस्त लागत होतं. तर चला असो. तर इडली जी आहे माझी आता इथे लावून झालेली आहे आणि आता जे आहे कोथिंबीर पण माझी सांबारमध्ये घालून झालेली आहे. आता बनवायची
बनवायचा आहे फक्त डोसा आणि मागून पियाची अक्षरशः कुरकुर चालली आहे. म्हणजे मी तर इथे तिला काय तिचा स्टडी चालला आहे तो सांगतेच आहे, पण तरी तिचं चाललं आहे की मम्मा झालं का दे लवकर, झालं का दे लवकर. कारण तिला डोसा म्हटलं की मग तिला अजिबात राहवलं जात नाही. नशीब ती अभ्यास करते म्हणून खाली बसली नाही, तर तुम्हाला माहिती आहे ती डायरेक्ट किचनवर येऊन बसत असते. तर मी काय केलं, इथे जो तवा असतो ना, तुम्ही कांद्याच्या मदतीने पण जो आहे ना त्याला ऑइलिंग करून घेऊ शकतात. पण मी एवढा अर्धा कांदा वेस्टेज जातो म्हणून मी काय करते, टिश्यू पेपर घेते आणि मग टिश्यू पेपरच्या मदतीने पूर्ण ऑइल जे आहे त्याच्याने म्हणजे ग्रीस करून घेते. इन शॉर्ट सांगायचं म्हटलं तर पहिला डोसा जरा वाकडा तिकडा होतो माझा, पहिला दुसरा, पण तिसऱ्यापासून प्रोसेस लागली ना एकदाची की मग खूप छान मस्त डोसा बनतो. थोडा कमी साईजचा बनवावा लागतो मला, म्हणून जरा 2-4 डोसे जास्त बनवावे लागतात. आणि आता पियाच्या प्लेटचं जे आहे इथे प्रिपरेशन चाललेलं आहे. तिला म्हणजे तिचा होमवर्क बऱ्यापैकी झाला आहे असं म्हणते, पण रात्री परत एकदा घेऊन बसावं लागेल मला. आणि आता म्हटलं तिला देऊन देऊया, म्हणजे मग मला पण माझं गरमागरम जो आहे क्रिस्पी डोसा खाता येईल. तिला ना म्हणजे पियाला डायरेक्ट अशी सवय झाली आहे की जेवताना ना तिला टी व्ही लागतेच म्हणजे लागते. अशा खूप कमी वेळा झाला आहे की आम्ही आमच्या घरी आहे म्हणजे आणि तिने टी व्ही बघितली नाही. जसं मी माझ्या मम्मीकडे वगैरे गेली ना, तर तिथे तिला टी व्हीची आठवण येत नाही. कुठे बाहेर वगैरे गेलो आम्ही तर टी व्हीची आठवण येत नाही, पण घरी असलो ना की तिला टी व्ही पाहिजेच असते. पण आज तिच्या आवडीचं जेवण होतं, त्यातल्या त्यात तिला म्हटलं मी इडली आणि सांबार पण बनवला आहे. त्या एक्साइटमेंटमध्ये ती विसरलीच होती की आपण टी व्ही बघता बघताही जेवण करू शकतो. तिला तिथेच बसून दिलं आणि बघा माझी प्लेट पण बनवून तयार झालेली आहे. जितकं छान जेवण तितका छान मस्त मोठा पसारा, त्यातल्या त्यात सकाळचे पण भांडे. आज तर म्हणजे माझी पाठ आणि बापरे कंबर एकच होणार आहे. पण काही ऑप्शनच नाही, त्याला करावंच लागेल हे सगळं. आणि हे करता करता मला असं वाटतं आहे की मी तर करणारच आहे, पण मला बघून तुम्हाला जरा मोटिवेशन मिळेल काम करण्याचं. म्हणजे इडली बनवलं त्याचे भांडे वेगळे, डोसा बनवला त्याचं वेगळं, म्हणजे भांड्यांची तर काही गणतीच नाही. आता काय मी किती स्वयंपाक बनवला आहे, पण सकाळची होती आणि म्हणजे डोक्यात असं माझं जात होतं की किती वेळ मी इथे उभं राहणार आहे आज म्हणून. पण ऑप्शन नसल्यामुळे जे आहे ते करावंच लागेल. आता स्वतःला मोटिवेट करण्यासाठी मी मस्त 2 आवळा कँडी तोंडात टाकली इथे आणि म्हटलं यांना चघळता चघळता सगळे भांडे जे आहे ते पटपट पटपट वॉश करून घेऊया. आणि फक्त भांडे वॉश करून तर होत नाही, पूर्ण किचन पण आपल्याला वॉश करून घ्यायचं असतं. सतत माझं जे होतं ना, म्हणजे डोसा बनवताना थोडं ऑइल टाकलं तर त्या बरण्यांना हात लागत असतो, बॉटल्सला. मग मी ज्या दिवशी असं झालं ना पिठाचा हात वगैरे लागला की मी ट्राय करते की त्याला कापडाने पुसून ठेवून द्यावं, म्हणजे मग त्यांना म्हणजे परत परत जे आहे आपल्याला त्यांना वॉश करायची गरज पडत नाही आणि दिसायला पण क्लीन असल्या की छान दिसतात. सो छोट्या छोट्या हॅबिट्स आहेत, त्याने मी माझं काम जे आहे जे जास्त वाढत असतं ना तर ते सोपं करून घेते. नाहीतर मग बऱ्याच गोष्टी असतात की पायलअप करून आपण ठेवल्या की मग आपल्यालाच त्या भरपूर ज्या आहे नंतर ज्या आहेत क्लीन कराव्या लागतात. त्यामुळे जेव्हाच्या तेव्हा त्यांना नॉर्मल हात मारून ठेवला ना तरी पण मग त्या व्यवस्थित दिसतात आणि खूप जास्त खराब त्यांना व्हायला जास्त वेळ लागतो. मग चला, भांडे घासून झालेले आहेत, किचन वगैरे सगळं एकदम क्लीन झालेलं आहे आणि भांडे ना म्हणजे असे रचून ठेवलेत मी म्हणून कमी दिसत आहे. बाय द वे भरपूर भांडे होते, पण त्यानंतर एवढं काम करून असं सुंदर आणि नीटनेटकं किचन दिसलं की मग थोडा थकवा जो असतो तो कमी होऊनच जातो आपला. आणि आता ना गोष्ट अशी आहे की म्हणजे आज सकाळी पण मला माझी बाल्कनी झाडून काढण्यासाठी सुद्धा वेळ मिळाला नाही. तुम्हाला ऐकताना वाटत असेल की काय करत असेल ही पियाची मम्मी, पण हो खरंच सध्याचे दिवस एवढे हेक्टिक जात आहे. म्हणजे मी गावाला जायच्या पहिले पण माझे 8 दिवस तसे होते आणि आल्यानंतर आत्तापर्यंत ना खूपच बिझी वेळ जातो आहे. म्हणजे व्हिडिओसाठी म्हणा, घरातली कामं म्हणा, एक्स्ट्राची कामं वाढली आहेत, कपडे एक्स्ट्राचे होते, सगळं असं व्यवस्थित म्हणजे आवरावर जे काही होतं ते सगळं. त्यामुळे मला घर तर तेवढं मी नीटनेटकं करून घेत होती जेवढं पाहिजे तेवढं, पण बाल्कनी माझी कालपासून मी झाडली होती, आज सकाळी पण झाडली नाही. आणि मला माहिती आहे की उद्यामध्ये काही चेंजेस होणार नाही आहे. उद्या पण माझं रुटीन जे आहे ते असंच राहील, पूर्ण म्हणजे बिझी राहणार आहे. तर म्हटलं आता 2 मिनटं जातील, ही बाल्कनी तेवढी झाडून घेते, म्हणजे तेवढी धूळ एका कोपऱ्याला लागली जाते आणि डस्टबिनमध्ये टाकली जाते. सो तेवढं मी एक काम जे होतं ना तर तेवढं आता करून घेतलं, म्हणजे उद्या मला याचं स्ट्रेस राहणार नाही. आणि परत परत बाल्कनीमध्ये जाणं होतंच, मग ते पाहिजे असतात ते सगळे बरोबर घरात येतात, म्हणून हे करण्याशिवाय माझ्याकडे भाग नव्हता. ते 2 मिनटात काम मी आवरून घेतलं. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की पिया येईलच म्हटलं माझ्याकडे काही ना काही बाकी असेल ते घेऊन, तर तिची पोएम होती ती तिला रीड करून घ्यायची होती आणि तेच तिचं पाठांतर माझं आता घेणं चाललं आहे. आणि काम करून गेल्यानंतर जेव्हा मी माझ्या बाल्कनीमध्ये ही मस्त लाईटिंग म्हणजे चालू करून जेव्हा जाते ना तर तो जो टाईम असतो ना तो खूपच छान असतो आणि इतकं निवांत वाटतं ना, शांतता वाटते मस्त.
व्हिडिओ संपायच्या आधी ही छोटीशी क्लिनिंग करून घेते. ॲक्च्युली जेव्हा हळदी कुंकूला जायचं होतं ना, त्याच्या आधी पिया आणि तिची मैत्रीण जी आहे ती मस्त इथे सोफ्यावर बसून त्यांचं धिंगाणा चालला होता. त्यामुळे पूर्ण सोफा अस्ताव्यस्त झालेला होता. आल्यानंतर स्वयंपाकाला लागली आणि खूप सारे भांडे तुम्ही बघितलेच. मग काय मला वेळ मिळाला नाही. म्हटलं आता रात्री झोपण्याआधी जे आहे 2 मिनिटात हे पण काम करून घ्यावं, जेणेकरून सकाळी उठून डोळ्यांना असं सगळं जे असतं ना, म्हणजे पसारा एवढा जास्त दिसत नाही. आणि सोफा मला नेहमी ना, म्हणजे मला नेहमी नीटनेटका पाहिजे असतो. मला 1 मिनिटं पण मिळाला ना, जेव्हा माझं लक्ष आहे आणि तो अस्ताव्यस्त पडला आहे, की मला पाहिजे असतं की व्यवस्थित दिसला पाहिजे. कामात आहे फार आणि मग तेव्हा अस्ताव्यस्त पडला. माझं लक्ष नाही, मग चालेल मला, पण मी बघितल्यावर मला तो व्यवस्थित पाहिजे. तर पियालाच लावून जे आहे तो व्यवस्थित केला मी. आणि आता इथे म्हटलं 5 मिनिटं बसूया, कारण 9:30 झाले आणि पियाला 9:30ला मी झोपायला नेत असते. म्हणजे ती गप्पा मारत, टाईमपास करत जे आहे 10 वाजेपर्यंत झोपून जाते. आणि मग सकाळी उठायला मुलं जे आहेत ते नाटकं करत नाही जास्त. आणि फिक्स टाईम आहे माझा 9:30 ते 9:45 पर्यंत तिला बेडरूममध्ये न्यायचं म्हणजे न्यायचं. आणि ती लवकर मग लगेच गप्पा मारत झोपून पण जाते. चला आता इथे आम्ही आमचे 5 मिनिटं एन्जॉय करतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.